यं ब्रह्मबाळं भुवनस्य नाळं संसारमायामतिमोहजालं यशो विशालं शिशुपाळकाळं गोविन्दबाळं मनसा स्मरामि गोविन्दबाळं मनसा स्मरामि। श्री दत्तात्रेय महाराज की जय। परात्पर परब्रह्म परमेश्वर अवतार या सृष्टीचा जगनियंता श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिनानिमित्त या ठिकाणी आज संपन्न होत असलेला कार्यक्रम वार्षिक महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानमंचावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्ञानरत्न उपाध्य कुलभूषण श्री गुरुवर्य लोणखेडा निवासी मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आत्ताच त्यांचे सुंदर असे मौलिक विचार आपण या ठिकाणी ऐकले असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय शहादा निवासी आचार्य श्री वासनीकर बाबाजी, त्याचप्रमाणे या व्यास मंचावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय हिंगणी निवासी डेमेराज बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय दामोदर दादाजी सोनपेटकर आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व संत मंडळी, तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्यांच्या प्रयत्नातून आणि ज्यांच्या इच्छाशक्तीतून हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 19 वर्षापासून सतत अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे आणि अत्यंत सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं या ठिकाणी झालं। या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय व्याख्यान मार्तंड बाबांसमोर बोलावं कधी कधी भीती वाटते, कारण की ते महाराष्ट्रभर परिभ्रमण करत असताना त्यांच्या आचार विचारांची जी ज्ञानरत्न जी शैली आहे ती सर्व समस्त महाराष्ट्राला माहीत आहे आणि समस्त महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत असताना प्रवचनाच्या माध्यमातून बाबा या धर्माचं या देवाचं महत्त्व समजून सांगत असतात। असे या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मसावत निवासी आदरणीय बाबाजी आणि सर्व जमलेले या ठिकाणी संत महंत भिक्षुक वासनिक तपस्विनी बंधू भगिनींनो, आत्ताच बाबांनी श्री दत्तात्रेय महाराजांविषयी भरपूर काही सांगितलं। आता मी काय सांगावं हा मला प्रश्न पडला। खूप सुंदर असं विवेचन या ठिकाणी त्या अवतारा संदर्भात केलेलं आहे। वेरूळला स्वामी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा वेरूळला असतात आणि वेरूळला स्वामी असल्यानंतर त्या ठिकाणी भक्तिजनांना निरोपण करतात। श्री दत्तात्रेय प्रभूंची महिमा त्या ठिकाणी भक्तिजनांना निरोपण करत असताना दोन असे भक्त होते की त्यांना त्या देवाच्या भेटीचा इच्छा उत्पन्न झाली की आपल्याला त्या परमेश्वराची भेट झाली पाहिजे। डकले आणि चांगदेव भक्त असे दोन भक्त होते की त्यांना श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन व्हावं ही इच्छा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली। निरोपण संपलं। निरोपण संपल्यानंतर त्या ठिकाणी ते दोघं जण स्वामींजवळ येतात आणि स्वामींना म्हणतात की आम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन घडावं। स्वामी त्या ठिकाणी म्हणतात अरे ते अमोघ दर्शन किंगा, ते सहजासहजी कोणाला दर्शन श्री दत्तात्रेय महाराजांचं होत नाही। ते अमोघ दर्शन आहे, अमूल्य आहे। अमोघ म्हणजे अमूल्य, ज्याचं दर्शन सहजासहजी कोणालाही होऊ शकत नाही। त्याच्यासाठी आपल्या ती तपश्चर्याची पराकाष्ठा लागते, त्यासाठी भक्तीची पराकाष्ठा लागते आणि त्या भक्तीत त्या तपश्चर्येमध्ये जर आपण या ठिकाणी खरे उतरलो तर श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन आपल्याला नक्की घडणार आहे। त्या ठिकाणी ते विचार करतात बाबा तुम्ही घडवाल, स्वामींना म्हणतात तुम्ही घडवाल तर घडेल। तुमची जर इच्छा असेल की आम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन व्हावं तर नक्कीच घडू शकतं। परमेश्वर काय नाही करू शकत, परमेश्वर सगळं काही करू शकतो। त्या ठिकाणी त्यांची इच्छा जाणून स्वामी म्हणतात की ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन घडवायचं आहे ना,
काय हरकत नाही, घडेल, पण तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल. ज्यावेळेस बाबांनी आत्ता सांगितलं, उपदेश ज्यावेळेस देतो, उपदेश दिल्यानंतर गुरु जे पथ्य तुम्हाला सांगतात, जे आपल्याला उपदेश देणारे जे बाबा असतात, ते पहिले तुमच्याकडून वधवून घेतात, तो संकल्प घेतात की सप्तव्यसनापासून दूर झालं पाहिजे, अन्य भक्तीपासून दूर झालं पाहिजे, भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. विविध प्रकारचे संकल्प आपल्याकडून त्यावेळेस घेतले जातात आणि ज्यावेळेस आपण ते पूर्ण मनोभावे संकल्प सोडतो, त्यानंतर तो उपदेश दिला जातो. तशा पद्धतीने या ठिकाणी स्वामींनी यांना त्या गोष्टी सांगितल्या, ती नियमावली सांगितलेली आहे की तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन जर घडवायचं असेल, तुम्हाला त्या दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही नियम सांगेल, त्या नियमाचं तुम्हाला या ठिकाणी पालन करावं लागेल. मग ते नियम सांगायच्या अगोदर एक छोटासा दृष्टांत त्या ठिकाणी स्वामी त्या दोघांना सांगतात की कवनी एक स्त्री वरतेवरी चालले. वरतेवरी म्हणजे आपण डोंबाऱ्याचा खेळ बघतो की नाही, हा, इकडे त्या 2-3 काट्या ठेवतात, तिकडे 2-3 काट्या बांधतात, त्याला दोरी बांधतात, छोटीशी मुलगी त्या दोरीवर चालते, खाली तो डोंबारी ढोलकी वाजवत असतो आणि ती मुलगी, तिला फक्त ते काय असतं की ह्या टोकावरून त्या टोकावर पोहोचायचं, उजवीकडे न पाय, डावीकडे न पाय, वर न पाय, खाली न पाय, सभेकडे न पाय, कोणाकडेच ती मुलगी बघत नाही. तिचं ध्येय काय असतं की आपल्याला या काठावरून ते काठ गाठायचं. जर आपण यशस्वीरित्या ते काठ, ह्या काठावरून त्या काठावर जर दोरीवर चालत गेलो, तर आपल्याला या ठिकाणी पैसे मिळणार आहे, आपली जी पोटाची भूक आहे, जी क्षुधा आहे, ती या ठिकाणी शमणार आहे. ह्या मुलीला ती जाणीव असते, म्हणून ती लोक खाली टाळ्या वाजवतात, तिची स्तुती करतात, त्या सभेकडे ती बघत नाही, त्या स्तुतीला ती लोभून जात नाही, त्या टाळ्यांना ती भावून जात नाही आणि आपलं यशस्वीरित्या ते टोक, ह्या टोकावरून ते टोक गाठत असते. स्वामी सांगतात तशाच पद्धतीने तुम्हाला ध्येय ठेवायचं आहे. जसं त्या मुलीने ते टोक गाठलेलं आहे ना, तसंच तुम्हाला तुमचं ध्येय ठेवायचं की आम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं पाहिजे. या व्यतिरिक्त आम्हाला कुठलीच गोष्ट महत्वाची नाही. ते ध्येय पहिले स्वतःच्या मनामध्ये ते संकल्पित करा आणि मग संकल्पित केल्यानंतर त्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करा. मग स्वामी सांगतात पेनोवे ना जावे, उपेने न करावे. म्हणजे तुम्ही दर मुक्काम चालत जायचं, थांबायचं नाही, कुठंच थांबायचं नाही. सबंधियाच्या घराण्यावर, सबंधियाच्या घरी जायचं नाही. एकी भिक्षा न करावी, एका ठिकाणची भिक्षा करू नये. अशा पद्धतीने तुम्ही या नियमाचं पालन करत करत निघा आणि मग तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन त्या ठिकाणी घाटास्थळी, घाटाच्या खाली तुम्हाला पहिले भेटतील, संन्यासाच्या वेशात भेटतील. ते म्हणतील आम्ही श्री दत्तात्रय प्रभू, पण ते श्री दत्तात्रय प्रभू नसणार. मग पुढे गेल्यानंतर घाटाच्या वरच्या थडाला तुम्हाला भेटेल, ब्राह्मणाच्या वेशात भेटतील, ते म्हणतील आम्ही श्री दत्तात्रय प्रभू, पण ते श्री दत्तात्रय प्रभू नसणार आहे. मग वरती गेल्यानंतर मेरूवाळ्याच्या तलावाजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दारवंटाशी निळी टोपी, निळा अंग घातलेलं, सर्व तो वेशभूष असलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक साधू भेटतील आणि ते म्हणतील की आम्ही श्री दत्तात्रय प्रभू नाही, पण ते श्री दत्तात्रय प्रभू असतील. अशा पद्धतीने पूर्ण वर्णन करत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी यांना नियमाचं पालन करत श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी पाठवलेलं आहे. माणूस स्वभाव खूप विचित्र आहे. आपण कधी काळी जर आपलं एवढा संसाराच्या व्यापातून आपण कधीतरी देव करायला निघतो की नाही, चला आता कुठेतरी स्थानवंदन करायला जाऊ, 4-5 दिवस वेळ आहे, शेतात काही कामं नाही, सुट्ट्या आहे. मग आपण जेव्हा देव करायला निघतो त्यावेळेस आपल्याकडे विचार येतो की आपलं जरा ज्या रोडने आपण जातोय ना, त्या 2-3 किलोमीटरमध्ये आपली मुलगी असते, पण आपण कधी इच्छा व्यक्त करतो नाही आपली मुलगी आता चाललोय रोडने तर मुलीला भेटून जावं. बरोबर की नाही? इच्छा उत्पन्न होती की नाही? आपण निघलो, कोणता मूळ उद्देश काय आपला, की आपल्याला स्थानवंदन करायचं आहे. बाकीचा उद्देश होता का मुलीला भेटायचंय, मुलाला भेटायचंय, नातेवाईकांना भेटायचा उद्देश होता का? नाही. मूळ निघताना उद्देश स्थानवंदन होता, पण आपलं मन भरकटल्या जातं. जेव्हा जसं जसं मुलीचं गाव जवळ येतं, जसं जसं मुलाचं गाव जवळ येतं, तसं तसं आपलं पावलं ते तिकडं ओढल्या जातात. पण आपण हा विचार करत नाही की त्या मुलीच्या भेटण्याच्या नादामध्ये आपलं एक स्थान कमी होणार आहे. तर परमेश्वराची भेट आपल्याला जी होणारी आहे ती भेट दुरावल्या जाते, याच्याकडे आपण लक्ष देत नसतो. मग त्या ठिकाणी ते दोघं जण निघतात आणि निघाल्यानंतर मग ते वेरूळहून पुढे गेला खुलता दौलताबादच्या दिशेने निघतात आणि मग त्यांना बाजार दिसतो. त्या दोघांच्या नातेवाईकांचं गाव जवळच, रस्त्यानेच जाता लागतं. मग ते विचार करतात की आपण काय करू, फक्त आता काहीतरी गोड शेव असं थोडंफार खायला घेऊ, लेकरांना खायला घेऊ आणि कोणाच्या तरी हस्ते परस्ते देऊ आणि पुढे निघून जाऊ. मग त्या ठिकाणी ते खायला घेतात त्या बाजारातून आणि पुढे जातात. पुढे गेल्यानंतर त्या गावाच्या विशीजवळ गेल्यानंतर त्यांना एक माणूस भेटतो. तो माणूस भेटल्यानंतर ते म्हणतात हे घ्या, आमच्या अशा नातेवाईक त्यांच्या घरी नेऊन द्या, आमचं नाव सांगा की यांनी दिलेलं आहे खायला. आता तो गावातला माणूस, आहो इतक्या जवळ आले तुम्ही घरी जात नाही,
5 मिनिटाच्या अंतरावर घर आहे, तुम्ही जाऊन देऊ शकता. नाही नाही, आम्हाला आमच्या स्वामींनी विधी सांगितलेला आहे की सबंधियाच्या घराणं वाचावे, सबंधियाच्या घरी जाऊन. तो माणूस डोकं लावतो, सबंधियाच्या घरी जायचं नाही ना, तुम्हाला घरात नका पाय ठेवू, दारातल्या दारात हे द्या, भेटवस्तू द्या आणि निघून जा, घरात जाऊच नका ना. नियमाचा भंग होणारच नाही. माणूस खोलवर विचार कधी करत नाही. विचार करण्याची क्षमता माणसाची फक्त तात्पुरती राहते, पण जास्त खोलवर विचार केला आपण जर पाहुण्यांच्या घराच्या दारासमोर गेल्यानंतर तो मध्ये घेणारच ना. तो दारातून जाऊ देईल का बरं? नका चहा, जेवण करा, नका जेवण करू, चहा घ्या, नका चहा घेऊन निदान पाणी तर प्या, 2 मिनिटाचा बसा, आग्रह करतोच. पण या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी त्यांना आलेला नाही. आणि मग ते गेलं, चला ठीक आहे, हा सांगतो बरोबर आहे. मग जातात त्या नातेवाईकांच्या दारासमोर गेल्यानंतर मग ते आवाज देतात, ते नातेवाईक येतात. आल्यानंतर हे खाण्याचे जे साहित्य घेतलेलं असतं ते त्यांना देतात की हे घ्या, आता आम्ही पुढे चाललो. ते म्हणतात, अरे अरे एवढं जवळ येऊन चालले, अरे 2 मिनिटं द्या, बसा जरा, 2 मिनिटं बोला, चहा पाणी घ्या, निघा. ते नाही 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 म्हणतात, नाही नाही म्हणून तरी हात धरतात, त्या दोघाला मध्ये घेऊन वळतात. दोघं मध्ये जातात. मध्ये गेल्यानंतर मग त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी मग त्यांचं सर्व विधी होतो. हातपाय धुतात, मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ घालतात, चांगले चांगले पदार्थ खाऊ घालतात. आणि खाऊ घातल्यानंतर एकदा माणसाने फुल जेवण झालं, आंघोळ झाली, चालण्याची क्षमता उरते का? सुस्ती येते. आणि त्या ठिकाणी झोपून जातात. आणि झोपल्यानंतर मग नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बघतात तर काय, स्वामींनी सांगितलेल्या कुठल्याच गोष्टीचं पालन झालं नाही. सबंधियाचा घराणा सबंधियाच्या घरी गेलो, मुक्काम करायला नाही सांगितलं, मुक्काम केला. एकी घरची भिक्षा मागायला सांगितली, एकाच घरचं सगळं खाल्लं, पोट भरून जेवण केलं, कुठल्याच गोष्टीचं पालन झालं नाही. आणि मग ते निराश होतात आणि मग वापस स्वामींकडे येतात की आपण ज्या गोष्टीचं पालन केलं नाही म्हणून आपण वापस चाललोय. आणि मग स्वामींकडे आल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींना सर्व घडलेली घटना सांगतात. मग स्वामी म्हणतात, जीव कधीच परमेश्वराचं सांगितलेलं ऐकत नाही. एवढं देवाने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला जर दर्शनाची आस आहे, ओढ आहे, गोडी आहे, पण ती गोडी त्यावेळेस आपण काय जपायला पाहिजे होतं? धर्म जपायला पाहिजे होतं का नातेवाईक जपायला पाहिजे होतं? नातेवाईक तर आयुष्यभरासाठी आहे. धर्म आपल्याला, देव आपल्याला आयुष्यभर, आपण त्या देवाकडे बघत पण नाही. कधीतरी टाइम भेटला तर आपण स्थानवंदनाला निघतो, बरोबर की? 24 तास तुम्ही 12 महिने स्थानवंदन करतात का? कामधंदे सोडून नाही करत. तुम्ही नातेवाईकाकडे कधीही जाऊ शकतात, पण त्या परमेश्वराची आवडी, त्या परमेश्वराची गोडी आणि त्या परमेश्वराची भेट ही महत्वाची आहे. आणि माणूस नेमकं तेच विसरतो. माणसाने या ठिकाणी धर्म हा सर्वश्रेष्ठ मानला पाहिजे. नातेवाईक आहे, नातेवाईक कुठपर्यंत आहे आपलं? एकदा या जीवनातून आपलं जीवन संपलं, आपलं अस्तित्व संपलं, त्या ठिकाणी नातेवाईकाचं नातंही संपून जातं. टिकतो काय शेवटपर्यंत? धर्म टिकत असतो. येतं काय शेवटपर्यंत? देव धर्म येत असतं. दुसरं काही येतं का? नाही येत. मग आपण त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की धर्म महत्वाचा आहे की नातं महत्वाचं आहे. मी थोडं वेगळ्या बाजूला जाऊन बोलणार आहे. बाबांनी सर्व श्री दत्तात्रय प्रभूंवर भरपूर काही निरूपण केलं, पण मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आणि त्या पद्धतीने मी वेगळ्या बाजूने तुम्हाला सांगितण्याचा प्रयत्न केला की आपण या ठिकाणी धर्म महत्वाचा आहे, या ठिकाणी धर्म जपायचा आहे. नातं हे कधीही आपल्याला मिळू शकतं, म्हणून धर्म जपणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण कधीही या ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला धर्म जोपासण्याची गरज भासेल किंवा धर्म जोपासण्याची संधी आपल्याला मिळेल, त्यावेळेस आपण पहिले देवाला महत्त्व दिलं पाहिजे, मग नात्याला महत्त्व दिलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी नात्याला महत्त्व दिलं. एवढं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दर्शन घडून आणलेलं सुद्धा ते त्यांना घडलं नाही का? की फक्त एका मुक्कामापुरतं. एक मुक्काम त्या ठिकाणी घडलं आणि एवढ्या मोठ्या अवताराचं दर्शन त्या ठिकाणी घडता घडता राहून गेलं. आताच बाबांनी सांगितलं की ते अवतार दर्शन झालं म्हणजे तुम्हाला काही ना काही देणार म्हणजे देणारच, खाली हात पाठवतच नाही. तशा पद्धतीने त्यांचं जर त्या ठिकाणी दर्शन झालं असतं, नक्कीच त्यांना तो लाभ झाला असता, पण त्या लाभापासून ते वंचित झाले. अशा पद्धतीने या ठिकाणी थोड्या शॉर्टकटमध्ये मी भाषण आवरतो. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबाजीच्या आज्ञेने या ठिकाणी मी 2 शब्द बोललो. यानंतर सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे की उद्या दिनांक 28 डिसेंबर या रोजी श्री द्वारकाधीश संस्थान तथा श्री शिनाई प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून लोणखेडा येथे वनदेव या मंदिराची स्थापना 1 वर्षापूर्वी झाली होती. त्याचा हा दुसरा वर्धापन दिन. त्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्ञानवृद्ध आचार्य तरडगाव निवासी राहेरकर बाबाजींचं आगमन
उद्या या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी त्या आल्यानंतर ज्यांचे देवपूजा राहेरकर पिढीचे देवपूजा वंदन सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तरी उद्या दुपारी 3 वाजता तो विधी त्या ठिकाणी सुरुवात होईल. मिरवणूक झाल्यानंतर देवपूजा होईल. देवपूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडं प्रबोधन होईल बाबांचं, मग प्रायश्चित विधी होईल आणि मग भोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल. दुपारी दरवर्षीचं हे नियोजन असतं. दरवर्षी एक एक आचार्य या ठिकाणी आम्ही बोलवत असतो. मागच्या वर्षी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वैन सविता आपले शहाद्याचे मोठे बाबाजी यांचं आगमन झालं होतं. यावर्षी आदरणीय श्रद्धेय तरडगावच्या मोठ्या बाबाजींचं आगमन झालेलं आहे. दरवर्षी एक एक आचार्य आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यानिमित्ताने आपण वर्षभर ज्या आपल्याकडून चुका होतात, अनावादाने जे आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं जातं, कोणाचं अंतकरण दुखवलं जातं, काही आपल्याकडून चुका होतात, काही आपल्याकडून भक्ती मार्ग सोडून दुसरीकडे भरकटल्या जातो, या सर्व गोष्टींचा विधी जो प्रायश्चित विधी महत्त्वाचा विधी आहे, तो विधी आपल्याला या वर्षभराच्या शेवटी करायचा असतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही तो विधी प्रायश्चित विधीचं नियोजन, देवपूजा वंदनाचं नियोजन आणि प्रबोधनाचं नियोजन उद्या ठिकाणी त्या ठिकाणी केलेलं आहे. वनदेव लोणखेडा या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रभू गुरुवर्य बाबाजींच्या वतीने मी सर्व सद्भक्त मंडळींना, महिला मंडळींना आमंत्रित करतो की आपण उद्या सर्वांनी दुपारी ठीक 3 ते 7, 3 ते 9 म्हणजे 3 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल. 7-8 वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम आपला आपटेल. सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि या सर्व प्रायश्चित विधीचा, देवपूजा वंदनाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. बघा आता मी तर मोबाईल वापर